आष्टीत सुद्धा माझं भाषण झालं होतं, काल गेवराईत झालं आणि आज इथं पण आलोय। या तिन्ही सभांनंतर एक लक्षात आलंय की ज्यांचे संविधान बदलण्याचे मनसुबे होते की 2024-25 ला RSS ला 100 वर्ष झाल्यावरती संविधान बदलण्याचा ज्यांचा अजेंडा आहे आणि तो अजेंडा लपून राहिलेला नाही, तो अजेंडा आपल्या सर्वांच्या गर्दीतून एकमेव दिसतोय की संविधान वाचवण्याच्या बाजूने देश उभा राहिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आता सुरक्षित होण्याच्या दिशेने निघालेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी अनेक अंबाजोगाईच्या सभेतून इकडल्या सभेतून थापा मारणं सुरू आहे, मोठमोठ्या गप्पा मारणं सुरू आहे। मानसिक आजारासारखी स्थिती झालेली आहे। एखादा अजेंडा अंगलट आला की सोडायचा। आज निवडणूक सुरू होता 400 पार 400 पार 400 पार 3 खासदार म्हणले की 400 पार खासदार आले की संविधान बदलणार। पण हा अंगलट आला, लोकांच्या लक्षात आलं की यांचा मनसुबा संविधान बदलण्याचा आहे, त्यासाठी यांना 400 खासदार लागतात। आता 400 पारचा नारा बंद झाला। 400 पार आता तुम्हाला कुठंच दिसत नाही। गॅरंटीचं पण एवढं हसू झालं की गॅरंटी बी गायब झाली। प्रत्येक शब्द अंगलट यायला लागलाय, पण मी सतर्क करतोय, या छोट्याशा शिरूर मधून देशाला राज्याला सतर्क करतोय, इथल्या आंबेडकरी जनतेला सतर्क करतोय, मुस्लिमांना सतर्क करतोय, आदिवासींना सतर्क करतोय, गरीब शेतकरी बहुजनांना सतर्क करतोय की हे कितीही जरी म्हणले आमचा संविधान बदलण्याचा अजेंडा नाही, तरी यांचे असणारे दुसरे सरसंघचालक गोळवळकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित असताना त्यांना असणारं त्या ठिकाणी त्या संविधानाला विरोध केला आणि ठिगळं लावलेलं गोदडी म्हणून त्या ठिकाणी संविधानाला संबोधलं। हे नरेंद्र मोदींनी असणारं मोडून काढावं की असं गोळवळकर बोलले नव्हते। त्यांच्या विचारधन पुस्तकामध्ये संविधानाच्या विरोधात गरळे, झेंड्याच्या विरोधात गरळे, इथल्या देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात गरळे, ती नरेंद्र मोदी मोडून काढू शकत नाहीत। त्यांचा मूळ अजेंडा RSS ला 100 वर्ष झाले की संविधान बदलायचा आणि इथल्या बहुजनांना, मुस्लिमांना, आदिवासींना, दलितांना गुलाम करायचा, हा अजेंडा उघड झालेला अशी स्थिती आहे। हा अजेंडा त्यांचा उघड आहे आणि म्हणून याच्यावरती विश्वास ठेवू नका। एक आंदोलक या ठिकाणी येऊन उभा आहे, एखाद्या राजकीय स्टेजवरती आज येण्याची मला काय गरज पडली, कारण आज जर या ठिकाणी भूमिका घेतली नाही तर आम्ही असणार सगळ्यात पहिल्यांदा दलित गुलाम झाल्याशिवाय राहणार। मी भावनिकतेने बोलतोय, मी अतिशय पोटतिडकीने बोलतोय, या देशातल्या अनेक अन्य अत्याचाराच्या विरोधात लढत आलेलो आहे। सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर। शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित। राशन दिलं, अमुक दिलं, टमुक दिलं। अरे केरळच्या आदिवासी मधूला तुम्ही गुगलवर टाका, त्या ठिकाणी 2 किलो तांदूळ चोरलं म्हणून मारून टाकलं। 18 जणांनी मारलं, तांदूळ चोरलं फक्त 2 किलो आणि हे सांगतात आम्ही राशन दिलं। त्या मनीषा वाल्मिकीवरती हाथरस मध्ये 4 जणांनी बलात्कार केला, ती दलित होती, वाल्मिकी समाजाची होती। त्या ठिकाणी 9 वर्षाच्या आशिफावरती मंदिरात बलात्कार झाला। या श्रीरामपूरच्या हरेगावमध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात 250 हत्याकांड झाले। एकाही घटनेला त्यांनी भेट दिली नाही आणि एकाही घटनेचा उल्लेख नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना मन की बात मध्ये सुद्धा केला नाही। ही व्यवस्था निर्दयी आहे, ही व्यवस्था या ठिकाणी
आणि असंवेदनशील आहे, यांना असणारं काळीज सुद्धा नाहीये. हे इव्हेंटचं सरकार आहे. आता सांगितल्याप्रमाणे फोटो सेशनचं सरकार आहे. आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दसरा मेळावा महत्वाचा होता, पण वाशिम मधल्या असणाऱ्या एका 9 वर्षाच्या मुलीने एक चिठ्ठी लिहिली. ती मराठा समाजाची होती. प्रति मुख्यमंत्री साहेब काका, माझा बापानी फाशी घेतली कारण सोयाबीनला भाव कमी होता. तुम्ही त्यांना सांगा की दिवाळीच्या बाजारामध्ये मला असणारे कपडे घ्यायला जायचंय. तुम्ही त्यांना निरोप द्या, लेकरं वाट बघतायत, माझे वडील येतील. पण त्या पत्राची दखल आजपर्यंत कुणीच घेतली नाही, त्याला भेटायला गेले नाहीत. पण आमचे मुख्यमंत्री सलमान खानच्या भीतीला किती गोळ्या लागल्यात हे बघायला गेले. हे असंवेदनशील आहेत, यांना मानवता नाही. हे संघात गुण सुद्धा यांना लागलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सतर्क झालं पाहिजे. संविधान, लोकशाही आणि आरक्षण धोक्यात आहे. आरक्षणाच्या गप्पा मारतायत. थेट भरती काढली सचिवांची, थेट भरती काढली. परीक्षा नाही, एमपीएससी नाही, यूपीएससी नाही. केंद्रात सचिव भरायला गेले आणि कंसामध्ये लिहिलंय की मागासवर्गीयांनी या ठिकाणी अपील करू नये, जागा मागू नयेत. आज थेट तुम्ही नोकऱ्या लावायला लागला ना, आरक्षणाच्या गप्पा मारता. हे आरक्षण विरोधी आहेत, हे संविधान विरोधी आहेत, हे लोकशाही विरोधी आहेत, हे मानवतेच्या विरोधी आहेत, हे धर्मनिरपेक्ष भारताचे शत्रू आहेत. आणि म्हणूनच असणारा आम्ही या ठिकाणी आज या संविधान वाचवण्याच्या लढ्यामध्ये उभा आहेत. कारण आज काही मतभेद असले तरी ते आम्ही परत लढू, पण नरेंद्र मोदी नावाचा अजगर व्यवस्थेतून उद्ध्वस्त करावा लागेल, हा सगळ्याचा आज अजेंडा असला पाहिजे. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, बरेच जणांनी भाषण केलं, ईडी लावली, ईडी लावली. ईडी लावली म्हणून तर आम्ही इथं आहेत, नाही तर ईडी नसती लागली आणि ते तिकडे नसते पळाले तर आम्ही कशा स्टेजवर आलो असतो. त्यांना ईडी लागली म्हणून आम्ही इथं आहेत. कराळे सर इथं आहेत, मी इथं आहे, कारण ही प्रस्थापितांना ईडी लागलेली आहे. आता या ठिकाणी जरी 2 राष्ट्रवादी काँग्रेस असल्या. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. तरी एक प्रस्थापितांची राष्ट्रवादी आहे आणि दुसरी या ठिकाणी विस्थापित वंचितांची राष्ट्रवादी, अशी स्थिती आहे. येणाऱ्या काळात अशी जर साथ दिली तर एकही डाग नसलेले लोकप्रतिनिधी या ठिकाणी संसदेत आणि विधान भवनात जातील आणि पुन्हा ईडी लावण्याची कुणी धमकी देणार नाहीत. ज्यांना ज्यांना ईडीची भीती वाटती ते असणारे आता गायब झालेत, प्रस्थापितांच्या पक्षात सामील झालेत, अशी स्थिती आहे. अंबाजोगाईला मोदी म्हणले नकली असली, ते नकली, ते असली, ते अमुक आहे, ते टमुक आहे. मी त्यांना असणारा सल्ला देतोय की जेला घाबरणारे तुमच्याकडे गेलेले असली कसं काय होऊ शकते. मी कालही बोललो की जेलला घाबरणारे दादा नसते आणि ज्यांना महाराष्ट्रात दादा दादा म्हणतो त्यांना आता दादा म्हणणं बंद करा, कारण जेलला घाबरणारा काही दादा नसतो, हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर करतो. आणि म्हणून मित्रांनो, त्या राज ठाकरेंची सुद्धा अवस्था बिकट केली. अमोल मिटकरीच्या पोटावर पाय दिला. अमोल मिटकरी असताना राज ठाकरेची गरज लागते, हेच आश्चर्य वाटते. अशी एकंदरीत स्थिती सुरू झाली. आज तुम्ही खताचे भाव वाढले 200 रुपयांनी. सकाळी आत्ताची न्यूज आहे की 30 लोकांना, पायलटांना एअर इंडिया मधून काढून टाकलंय. हे कालपासून बदललेलं रूप काय? अचानक महागाई कशासाठी वाढवली? अचानक लोकांना नोकऱ्या का काढलं जातंय? तर या ठिकाणी येणाऱ्या या 3 फेजच्या निवडणुका देशातल्या
त्यात शेतकऱ्यांना धमकावण्याचं काम करून मतदान या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि म्हणून बळी पडू नका. संविधान वाचवण्याच्या लढाईत सामील व्हा. संविधान वाचलं तरच असणारं आमचं अस्तित्व टिकणार आहे. आजही या दलितांचे 75 वर्षामध्ये नुसतं नावाला स्वातंत्र्य मिळालं. आजही दलितांना गायरान जमिनी नाहीत. आजही दलितांवरती होणाऱ्या अन्यायावरती कुणी बोलत नाही. आणि सगळ्यात जास्त 10 वर्षात दलित मुस्लिमांना मारण्यात आलं, कुणी बोललं नाही. ट्रॅक रेकॉर्ड आहे या गृहमंत्र्याचा की एकाही दलित अत्याचाराला यांनी भेट दिलेली नाही. आणि म्हणून आज आम्ही चिडून या ठिकाणी आहोत. या ठिकाणी साध्याला आलोत. ही लढाई जी उभा केली संविधान वाचवण्याची, तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहायला आलोत. मी या माध्यमातून जाहीर करतोय समाज बांधवाला, मुस्लिम बांधवाला, दलित बांधवांना, माझ्या सर्व आया बहिणींना आवाहन करतोय की ही निवडणूक नाही, आंदोलन आहे. अस्तित्व वाचवण्याचं आंदोलन आहे. ही निवडणूक समजू नका, हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर करतो. आणि कोणत्याही भावनिकतेला बळी पडू नका. सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. रडापडी रोजच सुरू असते. ताईचं रडणं तर आता कंटाळवाणं झालंय. काही झालं की रडायचं, काही झालं की रडायचं. त्या एवढ्या भावनिक आहेत की एका चिल्लर कार्यकर्त्याने त्यांची रेकॉर्डिंगच व्हायरल केली. एवढ्या मोठ्या नेत्या आहेत आणि त्यांची रेकॉर्डिंग व्हायरल होती. एक चिल्लर कार्यकर्ता फॉर्म टाको आणि या त्याला विनवण्या करतात, फॉर्म माघारी घे ना, ये ना बांगल्यावर. अरे ते रेकॉर्ड होईल. तुम्ही उमेदवार आहेत, निवडणूक आयोगाचे काही नियम आहेत. रेकॉर्डिंग व्हायरल, हे जर रेकॉर्डिंग व्हायरल करणाऱ्या ताईला जर रेकॉर्डिंग या ठिकाणी व्हायरल होत असतील तर या देश आणि राज्य कसं काय सांभाळणार आहेत, हा मला प्रश्न या माध्यमातून पडतो. आमच्या महबूबबाईंनी ही सभा आयोजित केलेली आहे. महबूबबाईसाठी टाळ्या वाजवा. अतिशय तळमळी कार्यकर्ता आहे. अनेक समूहाची मोठ बांधण्याचं काम ते करतायत. महबूबबाईला आपल्याला सर्वांना साथ द्यायची आहे. लढणाऱ्याला साथ दिली पाहिजे. तुम्ही बघितलं असेल, आजही व्हिडिओ काढला त्या राजीनामाच्या संदर्भातल्या बैठकीचा, तर एकमेव ढाण्या वाघ त्या ठिकाणी रडत होता आणि म्हणत होता मी उपोषण करतो. त्यांना माहित होतं या ठिकाणी संविधानासाठी मला इकडे राहायचंय. पण तिथं सुद्धा महबूबबाई म्हणते उपोषण करतो, तर ते दादा म्हणते तर जेलला घाबरणारे दादा, मरशीन बिरशीन उपोषण करून. तिथं सुद्धा त्यांना असणार महबूबबाई म्हणले मेलो तरी चालेल, परंतु मी असणाऱ्या विचाराची साथ देणार नाही. हे असणार व्यक्तिमत्व या शिरूरमध्ये. मी आपल्या भागातलाच आहे. औरंगाबादला गेलो, पुण्याला गेलो, शिक्षण घेतलं, कार्यकर्ता झालो, चळवळ चालवली. मला या भागातला सगळा अभ्यास आहे. कायम जर दुर्लक्षित काय राहिला असेल तर शिरूर राहिलेलं आहे. कुणी विकासाच्या गप्पा मारतं, आष्टी आणि पाटोदा इकडल्या, पण शिरूरला कायम या ठिकाणी नाकारलं जातं. जर शिरूरला विकास आणायचा असेल, सामाजिक सलोखा ठेवायचा असेल, हे शिरूर राज्याच्या आणि जिल्ह्याच्या पटलावरती आणायचं असेल तर महबूब शेख सारख्या नेतृत्वाला साथ दिली पाहिजे. त्यांचं नेटवर्क आज जिल्ह्यामध्ये अशी स्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला पुन्हा आव्हान करतो की बजरंग बाप्पा सोनवणे हे विजयी झालेलेत. फक्त औपचारिकता म्हणून आम्हाला हे सांगावं लागतंय, शेतकऱ्याचं लेकरू कोण, बटन नंबर 2. तुतारी समोर या ठिकाणी मोहर लावा, त्यात मत द्या आणि लाखोच्या संख्येने या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनवणेंना निवडून आणा असं आव्हान करतो. बाकी अण्णा काय पुष्पा पिक्चर बघण्यात व्यस्त आहेत. चंदन कुणी चोरलं ते निघालेत रानारानाने फिरत.
त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली. कुणाच्या शेतात चंदन आहे ते बघून या. ते पुष्पा पिक्चरचं उदाहरण देतात आणि जागा रेटीच्या भूमिकेत आहेत. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. त्या पुष्पामध्ये एक जागा रेड्डी होता. ते रेड्डी नावाचे 3 भाऊ होते. ते यांची असणारी असली भूमिका आहे. तुम्ही मात्र या संविधान वाचवण्याच्या आघाडीच्या पाठीशी राहा आणि या ठिकाणी आमचं अस्तित्व, आपलं अस्तित्व वाचवण्याची चळवळ गतिमान करा. जाता जाता एवढंच सांगतो, पेटून उठा, बंद करा. ही निवडणूक नाही, आंदोलन आहे. मानवता, लोकशाही, आरक्षण वाचवण्याचं आंदोलन आहे. ही व्यवस्था तुम्हाला वाटतं महाराजांची आहे, ही व्यवस्था तुम्हाला वाटतं बहुजनांची आहे. रे लाट्या काट्या मारल्या आपल्या आया बहिणीला, जिजाऊंच्या लेकीचं रक्त काढलंय. मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये विसरू नका. जातीपातीला मानणारे आम्ही नाही. त्या मनोज जरांगेला पहिला भेटणारा हा दीपक केदार होता की काही सहन करू, मुद्द्याचं आंदोलन असेल. पण जिजाऊच्या लेकींना तुम्ही गोळ्या मारताय, दगड मारताय, रक्त काढताय. पंजाबच्या शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणले, दलित आदिवासींना नक्षलवादी म्हणले. आज या 10 वर्षात जर सर्वात जास्त गुन्हे कोणत्या तरुणावर दाखल केले असतील तर ते आरक्षणात लढणाऱ्या आंदोलक मराठा तरुणावरती दाखल केलेत. त्यांना तुम्ही काय घोषित करणार आहेत? त्यांना तुम्ही खलिस्तानी मानणार की नक्षलवादी? कोणतं नाव देणार? आज राज्याच्या आम्हाला गुन्हेगारी यादीमध्ये टाकून आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातंय. सतर्क व्हा. कांद्याच्या ढिगाऱ्यावरती विष पिऊन मरणारा मराठा आहे. सोयाबीनला भाव नाही मिळाला म्हणून मारणारा मराठा आहे. या असणाऱ्या समूहाला वाचवण्यासाठी खडबडून जागे व्हा आणि बहुजनांची संविधानवादी सत्ता केंद्रामध्ये बसवा असं आवाहन करतो आणि इथेच थांबतो. जय भीम.